नमस्कार मंडळी, आज आपण आहोत करंदी गावामध्ये. तर करंदीतल्या काही तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांशी आपण संवाद करतोय. इथं आपल्यासमोर तांदळाचे 1-2 प्रकार आहेत. त्या प्रकारांबद्दल आपण या ताईंकडून माहिती घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सुरेखा रमेश जगताप. बरं. आता तांदूळ आपण पिकवतो आपल्या शेतामध्ये, तर तांदळात जो काही फरक तुम्हाला जाणवतो तो तुम्ही आपला घरगुती गप्पा जशा मारतो त्या पद्धतीने सांगायला काय हरकत नाही. म्हणजे व्हिडिओ चालू आहे म्हणून काही वेगळ्या भाषेत बोललं पाहिजे असं नाही. आपण घरात कुटुंबात जशा गप्पा मारतो आता आपण बोलत होतो तसंच बोलूया. मला थोडी तांदळाबद्दल माहिती सांगा, काय प्रकारचे तांदूळ? आता तांदूळ इंद्रायणी कधी करतो आम्ही, आणि जोरदार म्हणून एक भात आहे वेगळं, ते करतो. पण यंदा जोरदार काय केलं नाही, इंद्रायणीच केलं. मग ते इंद्रायणी आम्ही भात केल्यानंतर डायरेक्ट मिलवर नेतो ना, तर मिलवर न नेता घरगुती मिलवर नेतो. कारण की मिलवर नेल्यानंतर तांदूळ पांढरा पडतो, पण चव लागत नाही त्या पद्धतीची. मग साध्या मिलचा तांदूळ फरक दाखवता येईल दोन तांदळामधलं? दाखवते. हा मिलचा तांदूळ आहे आणि हा साध्या मिलचा तांदूळ आहे. हा, म्हणजे ही साधी तांदळाची गिरण आणि ही तांदूळ राईस मिल. राईस मिल. हा बर बर. हा रंगामध्ये कशामुळे फरक आहे दोन्हीचा? ह्याला पॉलिश आहे, ह्याला पॉलिश नाहीये. हा हा हा. बर, मग पॉलिश न केलेल्या तांदळाचं पौष्टिक असतो का तो खायला? काय फरक? खायला पौष्टिक असतो. दुधाने भरपूर लाल पाणी ह्याचं निघतं. आपल्याला वाटतं की म्हणजे लाल पाणी निघतंय, पण ह्याचं तांदूळ भात टेस्टी लागतो ह्याच्यापेक्षा. चवदार लागतो. आणि ह्याचा पण लागतो, पण ह्याचा कसं आहे, पौष्टिकपणा मग सगळा निघूनच गेलाय. ह्याची जी पावडर, तो टिकाऊ असतो का मग जास्त? ह्याचा टिकाऊ नसतो. शेवट आहे ना, जर कलर बदलतो त्याचा, आणि कलर बदलून काय होतं त्याच्यामध्ये व्हाईट तांदूळ म्हणजे कसं एक प्रकार त्याच्यातलं सगळं ते जीवनसत्व कसं असं आपण दाबल्यानंतर पीठ निघतं त्या तांदळातून शेवट. तसं याचा आतापर्यंत तांदूळ आम्ही खाल्ला असाच राहिला. अरे वा. किती दिवस टिकू शकतो हा तांदूळ? चांगला वर्षभर, पूर्ण दुसरं भात येईपर्यंत पूर्ण वर्ष टिकू शकतो. पूर्ण वर्ष, 14-15 महिने टिकू शकतो. आता काय करताय तुम्ही या चाळणी घेऊन काय करताय? चाळणीने जी कणी आता भात भरडून आणल्यानंतर जी कणी निघाली, तर ही कणी भाताला काढायची आणि ही छोटी कणी आहे ती दळणाला वापरायची. बर, दळणाला म्हणजे भाकरीला का? भाकरीला. हा हा हा. आता हा तुम्ही मिल वरून आणलेला आहे तांदूळ? कणी आहे ही. कणी आहे ही. हा तांदूळ आहे साध्या गिरणी. हा हा. हा साध्या गिरणीचा तांदूळ आहे, अखंड आहे हा. बरोबर. छान छान. आणि या चाळणीने चाळून मग आता कणी वेगळी काढली आहे का? हा, दळणासाठी कणी वेगळी काढली आणि भातासाठी ती वेगळी काढली. तर ही होती या तांदळाबद्दलची माहिती. धन्यवाद.